नमस्कार. प्राईम पॉईंटमध्ये मी सुहास आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो. तुम्ही या व्हिडिओचं शीर्षक वाचून निश्चित तुम्हाला धक्का नाही बसलेला, कारण तुम्हाला सगळं कळलेलं आहे. शीर्षकच मी दिलंय की दिल्लीत भूकंप, महाराष्ट्रामध्ये हादरे. आणि तुम्हाला ते नक्की कळलेलं आहे की मी काय विषयावर बोलणार आहे, कारण आपले प्राईम टाईमचे जे सगळे प्रेक्षक आहेत ते अत्यंत हुशार आहेत आणि त्यांना राजकारणाची खूप चांगली जाण आहे. कारण मी कमेंट्स ज्या वाचत असतो त्यातनं मला हे सगळं समजत असतं. पण तसंच झालेलं आहे. काल दिल्लीमध्ये आपण बघितलं की आम आदमी पक्षाचे 7 खासदार, राज्यसभेचे 7 खासदार फुटून त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. म्हणजेच एका अर्थाने ऑपरेशन लोटस हे दिल्लीमध्ये पार पडलेलं आहे. म्हणजे आम आदमी पक्षाचा अक्षरशः राज्यसभेतला सुपडा साफ करून टाकलेला आहे. पण या सगळ्याचे परिणाम, या सगळ्याचे पडसाद, या सगळ्याचे रिपरकेशन्स ही महाराष्ट्रामध्ये उमटलेत. महाराष्ट्रामध्ये हादरे बसायला सुरुवात झालेली आहे. याचं कारण असं आहे की तुम्हाला आठवत असेल, गेल्या 2 ते 2.5 महिन्यांपूर्वी ऑपरेशन टायगर राबवलं जाणार. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतले 5 ते 6 खासदार एकनाथ शिंदेची शिवसेना फोडणार. हे खासदार एकनाथ शिंदेच्या शिवसेनेत येणार आणि एकूण शिवसेनेचं खासदारांचं संख्याबळ वाढणार. पण या सगळ्या चर्चांना, या सगळ्या प्रयत्नांना ब्रेक लागला. ब्रेक लागला की ब्रेक लावला? अर्थात तो ब्रेक लावला. तो कोणी लावला? तर असं म्हटलं जातं तो ब्रेक महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. आता याच्या मागची खूप मोठी कारणं आहेत आणि म्हणूनच मी ती सांगणार आहे की हादरे महाराष्ट्रामध्ये का बसले. गेल्या काही दिवसांपासून, गेल्या काही महिन्यांपासून आपण बघतोय की देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यातलं वातावरण फार काही अलबेल नाही आहे. म्हणजे ते दाखवतात की आम्ही अगदी एक आहोत, पण तसं अजिबात चित्र नाही आहे. आणि त्यातून साताऱ्याच्या ज्या काही सगळ्या घटना घडलेल्या आहेत, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षपदाच्या निवडीवरून जे काही घडलंय, त्यानंतर तर शिवसेना, शिंदे गट आणि भाजप यांच्यातलं अंतर वाढत गेलेलं आहे. आणि त्यातून एकनाथ शिंदेंनी आता साताऱ्यामध्ये गांधी मैदानावर जी सभा घेतली, जे शक्ती प्रदर्शन केलं, असं म्हटलं जातं की ते शक्ती प्रदर्शन हे भाजपसाठीच केलं गेलेलं आहे. एकूणच एकनाथ शिंदेंना या सगळ्याची कल्पना आलेली आहे की आगामी काळामध्ये भाजप आपल्याला सोबत ठेवेल की नाही ठेवेल या बाबतीमध्ये शंका आहे. आणि म्हणूनच आता एकनाथ शिंदेंनी डाव टाकायला सुरुवात केलेली आहे, खेळी खेळायला सुरुवात केलेली आहे. आणि त्याचाच हा भाग म्हणजे साताऱ्यामध्ये केलेलं शक्ती प्रदर्शन. बरं, गेल्या काही दिवसांमध्ये एकनाथ शिंदे दिल्लीत जातात, अमित शहांना भेटतात, पण त्याचा उपयोग होत नाही. म्हणजे ते इथं येतात, तिथनं बरंच काही त्यांना सांगितलं जातं, इथं आल्यानंतर त्याचं होत काहीच नाही. म्हणजे महाराष्ट्रातलं वातावरण काही बदलतंय असं एकनाथ शिंदेंना काही दिसत नाही. आणि एकूण चर्चा अशी आहे, आता एक अमित शहांचं एक वाक्य, जेव्हा ते मुंबईमध्ये आलेले होते तेव्हा ते एक वाक्य बोललेले होते, तेवढं आपण लक्षात घेऊयात आणि मग पुढची चर्चा आपण करूयात. ते असं म्हणाले होते की 2029च्या निवडणुकीच्या दृष्टीनं भाजपला आता कुबड्यांची गरज नाही. एक लक्षात घ्या, हे वाक्य फार महत्वाचं आहे. हे वाक्य त्यावेळेला कदाचित एकनाथ शिंदेंनी फार गांभीर्याने घेतलेलं नसेल, पण आता मात्र हे वाक्य एकनाथ शिंदेंनी अतिशय गांभीर्याने घ्यायला सुरुवात केलेली आहे. याचं कारण, जे ऑपरेशन टायगर थांबवलं गेलं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्याच्यामधला पुढाकार घेतला. हे थांबवण्यामागचं कारण असं आहे, एक लक्षात ठेवा, 5 ते 6 खासदार जर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये आले असते तर ऑलरेडी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेकडे 7 खासदार आहेत. मग हे 5 ते 6 आले असते तर त्यांचं संख्याबळ 13 झालं असतं. 13 झालं असतं तर एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतलं दिल्लीतलं वजन वाढलं असतं. दिल्लीतलं वजन वाढलं असतं, त्याचप्रमाणे महाराष्ट्रामध्ये त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली असती. म्हणजे लोकसभेला आम्हाला एवढी उमेदवारी पाहिजे, विधानसभेला आम्हाला एवढ्या जागा पाहिजेत, ही त्यांची बार्गेनिंग पॉवर वाढली असती. आणि हे सगळं आता भाजपला नको आहे. कारण एकनाथ शिंदेचं जे राजकारण आहे हे आता भाजपनी गेल्या 2.5-3 वर्षामध्ये जे काही बघितलं आहे
भाजपामध्ये आता लोक असं म्हणायला लागलेली आहेत की उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबरोबरचं राजकारण एक वेळ चांगलं होतं, ठीक होतं, पण एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर आता याच्या पुढच्या काळात आपण युती करूयात नको. एकनाथ शिंदेची शिवसेना आणि एकनाथ शिंदेचे आमदार हे एकूणच आपल्यासाठी जड आहे, त्यांच्याबरोबर काही आपलं जमणार नाही. एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदेची शिवसेना किंवा एकनाथ शिंदे ज्या पद्धतीनं सध्या आपला पक्षाचा विस्तार करतायत, पक्ष वाढवण्याचा प्रयत्न करतायत, त्यांनी आता श्रीकांत शिंदेंना सुद्धा मैदानामध्ये उतरवलेलं आहे. आणि त्यामुळे आणि ही सगळी त्यांनी जी काही स्ट्रॅटेजी शिकलेली आहे ती कुठली आहे, तर ती सुद्धा भाजपची आहे. एक लक्षात घ्या, बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांची किंवा बूथ लेवलचे जे काही काम करणारी जी मुलं असतात यांच्या बैठका कधी एकनाथ शिंदेंनी त्यांच्या शिवसेनेमध्ये घेतल्या नव्हत्या किंवा शिवसेनेची ती प्रथाच नाही आहे. ही प्रथा आहे भाजपची. भाजप बूथ लेवलच्या कार्यकर्त्यांच्या मीटिंग सुद्धा घेतं, पण ती आता अडॉप्ट केलेली आहे एकनाथ शिंदेंनी. एकनाथ शिंदेंनी भाजपच्या अनेक स्ट्रॅटेजी अडॉप्ट केलेल्या आहेत आणि त्या पद्धतीने ते आपला पक्ष वाढवत आहेत. आणि इथेच तर भाजपला काही गोष्टी सूचित होत आहेत की यापुढच्या काळामध्ये एकनाथ शिंदेच्या बरोबर जाणं म्हणजे 2029ला खऱ्या अर्थाने आपल्याला एकनाथ शिंदेच्या बरोबरच सामना करावा लागेल. आणि जे की त्यांना नको आहे. तो का नको आहे? मग त्यापेक्षा उद्धव ठाकरेंना बळ देऊयात, उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या जवळ जाण्याचा आपण प्रयत्न करूयात. आणि त्याचे काही धागे हे तुम्ही गेल्या काही महिन्यांमध्ये तुम्ही बघा, गेल्या 4 ते 5 महिन्यांमधल्या जरी गोष्टी काढल्यात ना, तरी उद्धव ठाकरे थेट देवेंद्र फडणवीसांवर बोलतायत का? अजिबात नाही. ते भाजपवर बोलतील, पण देवेंद्र फडणवीसांवर ते बोलत नाही आहेत. संजय राऊत बोलतात, सुषमा अंधारे बोलतात, पण उद्धव ठाकरे बोलत नाहीत, आदित्य ठाकरे बोलत नाहीत. ठाकरेंनी आता एक गोष्ट ठरवली आहे की जितकं जमेल तितकं आपण आपल्या जुन्या मित्राच्या बरोबर हातमिळवणी करण्याचा प्रयत्न करूया. आणि हे जसं ठाकरेंनी ठरवलंय तसं भाजपने सुद्धा आता हळूहळू त्या दृष्टीतनं पावलं टाकायला सुरुवात केली आहे. मी जे आत्ता तुम्हाला सांगणार आहे की आज प्रकाश आंबेडकरांच्या एका मीडिया हाऊसनं एक एक्सपोस्ट केली, त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की गुरुवारी पहाटे 2 वाजता म्हणजे मध्यरात्री आपण म्हणूयात, मध्यरात्री उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली. एक लक्षात घ्या, आपण या भेटीबद्दल कोणतेही भाष्य करत नाही आहोत, म्हणून मी याच्यावर सविस्तर व्हिडिओ सुद्धा केलेला नाही. कारण भेट झाली का नाही आपल्याला माहिती नाही, खात्रीशीर आपल्याकडे कोणतीही माहिती नाही आहे. पण संजय राऊतांचं विधान त्या दृष्टीनं फार सूचक आहे. संजय राऊत काय म्हणाले, ती भेट झाली का नाही मला माहित नाही, ती त्या दोघांनाच माहिती असेल. आणि समजा झाली असेलच तर मी तुम्हाला का सांगायचं? म्हणजे त्यांनी या गोष्टीला नकार दिलेला नाही. अर्थात देवेंद्र फडणवीसांनी स्टेट येऊन सांगितलेलं आहे की लपून छपून मध्यरात्री उद्धव ठाकरेंना भेटण्याची मला काही गरज नाही, असे आमच्यामध्ये कोणतेही विषय नाही आहेत आणि भेट घ्यायचीच असेल तर आम्ही सहज भेटू शकतो, असं बोलून मुख्यमंत्र्यांनी या सगळ्या मुद्द्यांवर पडदा पाडण्याचा प्रयत्न केला आहे. पण या पडद्याच्या मागे घडतंय काय? तर या पडद्याच्या मागे बरंच घडतंय. आणि तुम्हाला हेही मी सांगतो, संजय राऊतांचंच एक वक्तव्य आहे, कदाचित तुमच्या स्मरणातनं ते गेलं असेल तर मी तुम्हाला ती आठवण करून देतो. संजय राऊत असं म्हणालेत, 2029ला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे असतील. राज्यात फिरत नाहीत अशी नाराजी. उद्धव ठाकरे हे पुन्हा मुख्यमंत्री असतील का नसतील? आम्ही त्यांच्यासाठी प्रयत्न करू. आज आम्हाला गरज आहे, आम्हाला सगळ्यांना. आता खरंच असतील का आपल्याला माहिती नाही, पण एक लक्षात घ्या, जर का भाजप आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना जर आता जवळ येत असेल तर जे 2019 मध्ये ज्या मुद्द्यावरनं त्यांचं सगळं फिसकटलं की 2.5 वर्ष तुमचा मुख्यमंत्री, 2.5 वर्ष आमचा मुख्यमंत्री, काय सांगावं? 2029ला पुन्हा या महाराष्ट्रामध्ये नवी समीकरणं जन्म घेऊ शकतात. आणि 2.5 वर्षाचा फॉर्म्युला हा 2019ला नाही घडला, पण तो 2029ला घडू शकतो. राजकारणात एव्हरीथिंग इज पॉसिबल.
राजकारणामध्ये आणि युद्धामध्ये, प्रेमामध्ये सगळं काही क्षम्य असतं. आपण म्हणतो ना की एव्हरीथिंग इज फेअर इन लव्ह अँड वॉर. तशी स्थिती असते की प्रेमात आणि युद्धात सगळं क्षम्य आहे. या राजकारणामध्ये आजचा मित्र उद्याचा शत्रू होतो आणि आजचा शत्रू उद्याचा मित्रही होत असतो. आणि म्हणून 2029ला नवी समीकरणं जन्माला येऊ शकतात. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेबरोबर याच्या पुढच्या काळामध्ये भाजप प्रवास करेल का याची शक्यता आता कमी 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 होत चाललेली आहे. आणि त्याचं उदाहरण मी वारंवार साताऱ्यातलं देतोय. साताऱ्यामध्ये कळलं तुम्हाला काय झालंय? महेश शिंदे हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आमदार आहेत. पण उघड उघड त्यांनी सांगितलं की मला काही कोणाची गरज नाही, मी माझ्या हिमतीवर निवडून आलेलो आहे. हे बोलण्याची हिम्मत महेश शिंदेची का झाली? तर ते भाजपमधनं शिवसेनेमध्ये गेलेले आहेत. ते देवेंद्र फडणवीसांचे अगदी सच्चे कार्यकर्ते आहेत, सच्चे आहेत. तर त्यामुळे त्यांनी हा उघड उघड पवित्रा घेतलाय आणि बंडाचा झेंडा सुद्धा फडकवलाय. अजूनपर्यंत एकनाथ शिंदेंनी महेश शिंदेंवर कोणतीही कारवाई केलेली नाही. ते करू शकतील का ते माहीत नाही, पण हा एक ट्रेलर आहे. असे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमध्ये किती आमदार बसलेले आहेत की जे देवेंद्र फडणवीसांनी एक इशारा करायचा अवकाश की ते एकनाथ शिंदेच्या शिवसेनेतनं बाहेर पडतील. कळलं? त्यामुळे याच्या पुढच्या काळामध्ये राजकारणामध्ये जरी निवडणुका नसल्या आता नजीकच्या काळामध्ये, तरी राजकारणामध्ये हादरे भरपूर बसणार आहेत. उदय सामंतांचं आपण नाव ऐकत असतो की उदय सामंत सुद्धा कधीही भाजपच्या वाटेवर जाऊ शकतात, ते डिनाय करतात. पण देवेंद्र फडणवीस आणि उदय सामंत यांची मैत्री तुम्ही लक्षात घ्या. आणि कधीही तुम्ही फ्रेममध्ये, बाईटमध्ये कधीही बघा, देवेंद्र फडणवीसांच्या बरोबर उदय सामंत तुम्हाला दिसतात. काही गोष्टी पडद्याच्या मागे घडतायत. आणि एक लक्षात घ्या, एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला आता भाजप ऑपरेशन टायगर करू देणार नाही. कारण आता करायचंच झालं तर ऑपरेशन लोटस करतील. ते ऑपरेशन लोटस म्हणजे एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधलेच आमदार फोडतील किंवा खासदार फोडले जातील. आणि अगदी त्याचप्रमाणे राष्ट्रवादी शरद पवार गटातले सुद्धा आमदार फोडतील. तुम्हाला माहिती आहे, हे आमदार तयार आहेत, भाजपमध्ये जाण्यासाठी तयार आहेत. कारण एक लक्षात घ्या, निधी नाहीये, पैसा हातामध्ये नाहीये, मतदारसंघ सांभाळायचा आहे, आपले सहकारी संस्था सांभाळायच्या आहेत, यासाठी पैसा पाहिजे. पैसा मिळवा जर आपल्याला हवा असेल तर आपल्याला सत्तेबरोबर गेलं पाहिजे. ही सगळी गणितं आमदारांना कळतायत आणि आज ते तयार आहेत. काही आमदार तर गुडघ्याला वाशिंग लावून तयार आहेत. फक्त भाजपकडनं फोन यायचा अवकाश आहे. ही मंडळी तिकडे जातील. त्यामुळे या पुढच्या काळामध्ये ऑपरेशन टायगर, ऑपरेशन तुतारी हे सगळं नसेल, ऑपरेशन लोटस असेल. आणि एकनाथ शिंदेच्या शिवसेनेमधनं सुद्धा लोक फुटू शकतात. फुटलं तर आश्चर्य वाटायचं कारण नाही. शरद पवार गटातनं सुद्धा लोक फुटू शकतात, आश्चर्य वाटून घेण्याचं कारण नाही. आणि म्हणून मी तुम्हाला सुरुवातीला म्हणलं, काल दिल्लीत भूकंप झालाय, हादरे मात्र महाराष्ट्रामध्ये बसलेत. त्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राजकारण कोणतं वळण घेत आहे, कोणते हादरे महाराष्ट्राच्या राजकारणात बसणार आहेत आणि कोणती नवी समीकरणं जन्माला येणार आहेत, हेच आपल्याला बघायचं आहे. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या देखील कमेंट या कमेंट बॉक्समध्ये जरूर टाका.